दोन्ही हात वर केलेले स्वामी श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराजांची ही मूर्ती साऱ्यांचंच लक्ष वेधून घेते. पण ही मूर्ती ज्याने घडवली तो आमचा मित्र संदीप पवार. याला सोलापूरमध्ये भेटण्यात एक वेगळाच आनंद मिळतो. सहज गंमत म्हणून एक मातीचा गोळा त्याला दिला आणि म्हटलं, गप्पा मारता मारता तुझ्या हातून स्वामी कसे घडतात ते आम्हाला बघायचंय. श्री क्षेत्र अक्कलकोट इथे निघालेलं असताना संदीपची ती मूर्ती, संदीपची ती कला ही सतत हातात आणि मनात आणि सतत स्वामी आपल्या सोबत असल्याचा आपल्याला विश्वास देत राहतात. संदीप, त्याच्या सुखासाठी प्रार्थना. एक मूर्तिकार सोलापूर सारख्या ठिकाणी त्या शहरामध्ये आपली कला साकारतो आणि जगभर त्याची मूर्ती, त्याने केलेल्या कलाकृती या पोहोचतात. संदीप कायमच प्रसिद्धीपासून दूर असलेला, आई वडिलांवर प्रचंड श्रद्धा असलेला, आई वडिलांना गुरुस्थानी मानणारा हा संदीप त्याच्या सुखासाठी प्रार्थना करत असताना अक्कलकोट मधल्या समाधी मठात आणि समाधी मठात श्री स्वामी समर्थांचं दर्शन करून झाल्यानंतर थेट श्री स्वामी समर्थ महाराजांचं अत्यंत प्रिय असलेलं ठिकाण ते म्हणजे वटवृक्ष देवस्थान अक्कलकोट मधलं. त्या वटवृक्ष देवस्थानात जाऊन श्री स्वामी समर्थांचं दर्शन आणि आपल्या सगळ्यांच्या सुखासाठी केलेली प्रार्थना, संदीपची कला आणि त्याचबरोबर स्वामी महाराजांचे लाभलेले आशीर्वाद आज गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुमच्या घराघरात पोहोचवण्यासाठी आदेश विश्ववर आजचा गुरुपौर्णिमेचा भाग आणि संदीप सोबतच्या गप्पा पाहायला विसरू नका. आदेश विश्ववर आशीर्वाद द्या, सबस्क्राईब करा.